श्री संत सावता महाराज यांच्या 731 पुण्यतिथी संपन्न होत असताना बेळगाव मध्ये समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी सकाळपासून कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये सकाळी अभिषेक संपन्न झाल्यानंतर सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली। सावता महाराज ग्रंथ वाचन, त्यानंतर भजन आणि हरिपाठ त्या ठिकाणी संपन्न झाला। आता संत सावता महाराजांची नगर प्रदक्षिणा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। कांदा मला भाजी अवघी विठाबाई माझी अवघीप्रमाणे संत श्रेष्ठ संत श्रमानी सावता महाराजांनी आपल्या कर्मामध्ये कामामध्ये भक्ती आणि कर्मामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी पाहिला। आपण अनेक ठिकाणी या ठिकाणी पाहतो की सर्व संतांच्या पालख्या पांडुरंगाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी जात असतात आणि पांडुरंगाची पालखी आज त्या ठिकाणी सावता महाराजांच्या भेटीला आळंददिंडी या सावता महाराजांच्या गावी त्या ठिकाणी गेलेली आहे। असा सावता महाराजांचा हा अलौकिक सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असताना गेले 700 वर्षाचे 65 वर्षाचे सावता महाराज समस्त माळी समाज बांधवाची ही परंपरा या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत। आपले समस्त ग्रामस्थ भरेगावकर मंडळी, त्याचप्रमाणे समस्त माळी समाज बांधव पुणे मुंबईकर मंडळी सर्वजण या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि हा सोहळा सुंदररित्या त्या ठिकाणी पार पाडला जातो। अशाच प्रकारचं सहकार्य भरेगाव ग्रामस्थांचं येथून पुढील काळामध्ये या ठिकाणी राहावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो। कारण आपले जे गावातले ज्येष्ठ समाज बांधव होते त्यांनी ही परंपरा त्या ठिकाणी जपली आणि युवा कार्यकर्ते या ठिकाणी ही परंपरा जपत आहेत। अध्यक्ष असतील, कोषाध्यक्ष असतील, सर्वजण या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आपल्या दिंडीला या ठिकाणी गावच्या वतीला हरिचंद्र देवस्थानच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि नारळ या ठिकाणी देत असतात। ही परंपरा त्यांनी या ठिकाणी कायम चालू ठेवलेली आहे। कारण आपल्या गावच्या अनेक परंपरा आहेत। श्री हरिचंद्र महादेव संस्थांची ज्यावेळेस हरिचंद्र महादेवाची यात्रा असते त्यावेळेस समस्त माळी समाज बांधवांना त्या ठिकाणी हाराचा मान असतो आणि तोही मान या ठिकाणी सारभाप्रमाणे आपले सर्व घोडेगाव ग्रामस्थ माळी समाजाला देतात। त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी पुन्हा एकदा सहकार्य धन्यवाद देतो आणि असेच सहकार्य येथून पुढे करत राहावे अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि आपण सर्वजण या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं समस्त माळी समाज बांधव घोडेगावच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो आणि श्री हरिचंद्र देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांतजी काळे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या प्रदक्षिणेला शुभेच्छा द्यायच्या आहेत। सावता महाराजांच्या हा पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त समस्त माळी समाज आणि ग्रामस्थांनी भव्य दिव्य असा पालखी सोहळा आयोजित केला। त्याचं मी हरिचंद्र महादेव संस्थांच्या वतीनं स्वागत करतो। गेली 700 वर्ष महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावानं महाराष्ट्रामध्ये आणि सर्व वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होतो। बंधूंनो, ज्याप्रमाणे रामाच्या काळामध्ये सर्व त्याच्या भक्तगणांनी जन्म घेतला, कृष्णाच्या काळामध्ये त्याच्या भक्तगणांनी जन्म घेतला, तसं वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वसा जपण्यासाठी समाजाचा उद्धार करण्यासाठी आणि त्याचं लोकशिक्षण करण्यासाठी सर्व संतांनी पुन्हा एकदा जन्म घेतला। जसं तुकोबारायांनी रामायणा काळामध्ये अंगदाचा जन्म होता आणि या जन्मामध्ये ते तुकाराम महाराज झाले, तसे सावता महाराज हे हनुमानाचा जन्म म्हणून मानला जातो। आणि एवढी मोठी शक्ती आणि एवढी मोठी ताकद सावता बाबांची आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कर्मामध्ये देव आहे
आणि कर्मयोग त्यांनी खऱ्या अर्थाने सांगितला आणि भगवान श्रीकृष्णाने जसा कर्मयोग सांगितला तसा कर्मयोगाचा सिद्धांत आणि जगण्याचा सिद्धांत सावताबाबांनी समाजाला, संपूर्ण धर्माला, हिंदू धर्माला सांगितला. आणि म्हणून सावताबाबांचं फार मोठं योगदान वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि समाजामध्ये आहे. हनुमानाचा वारसा त्यांचा आहे, जनक राजाचा त्यांचा वारसा आहे. हो, अशा प्रकारे हा रामायण काळापासून वारसा आणि वसा चालू आहे. मी पुन्हा एकदा ह्या सर्व कार्यक्रमाला संस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.